मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालांनंतर मनसे आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक ठरल्याचे चित्र दिसत आहे. बीएमसी निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळू शकले नाही आणि त्यामुळे मुंबईच्या राजकारणात मनसेची भूमिका पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने या निवडणुकीत मोठ्या अपेक्षेने मैदानात उतरले होते. मुंबईतील मराठी मतदार, स्थानिक प्रश्न आणि आक्रमक प्रचाराच्या जोरावर पक्ष चांगली कामगिरी करेल अशी चर्चा निवडणूकपूर्व काळात होती. मात्र निकाल जाहीर होताच मनसेला फारशा जागांवर विजय मिळवता आला नसल्याचे स्पष्ट झाले. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच मनसेचे उमेदवार अनेक वॉर्डमध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी चुरशीची लढत झाली, पण अंतिम निकाल मनसेच्या बाजूने वळू शकला नाही. या निकालामुळे मुंबई महापालिकेच्या सत्ता समीकरणात मनसेला महत्त्वाची भूमिका मिळू शकलेली नाही. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना गटांनी आघाडी घेतल्याने मनसेचा प्रभाव तुलनेने कमी झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही वॉर्डमध्ये आपली उपस्थिती दाखवली. मात्र मनसेसाठी ही निवडणूक अपेक्षाभंग करणारी ठरली आहे. राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर आणि मनसेच्या पुढील वाटचालीवर या निकालानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मुंबईतून उभ्या राहिलेल्या मनसेला पुन्हा एकदा महापालिकेच्या सत्तेत स्थान मिळवता आलेले नाही. यामुळे राज ठाकरे यांच्या राजकीय ताकदीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. निवडणूक निकालानंतर सोशल मीडियावरही राज ठाकरे आणि मनसेबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. काही राजकीय नेत्यांकडून टीका तर काहींकडून निवडणूक रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीएमसी निकालानंतर राज ठाकरे यांचे नाव राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय चर्चेत पुन्हा एकदा आले आहे. दरम्यान निवडणूक निकालानंतर मनसेकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची प्रतीक्षा आहे. पक्षाची पुढील भूमिका काय असेल, आगामी राजकीय दिशा कोणती असेल, याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील राजकीय समीकरणे बदलत असताना मनसेसमोर नवे आव्हान उभे राहिले असल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल मनसेसाठी अपेक्षेप्रमाणे ठरलेले नाहीत. या निकालांचा परिणाम येत्या काळातील मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.